ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता स्वामी आहेत. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण स्वामींना माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मूल हे अनमोल आहे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं कळायला सुंदर विचार लागतात, भरपूर जगायला पैसा नाही आयुष्य लागतं. ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्ही मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूचे पाट तेव्हा तुम्ही दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून रून तेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं स्वामी पाहून घेतील. हा विश्वास मनात असला की येणारे प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. स्वामी पाहत आहेत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. स्वामींच्या हातात एक गोटी असायची, त्या गोटीचे नाव इंद्रनील मणी आहे. स्वामी एका विशिष्ट पद्धतीने गोटी फिरवायचे. बेळगावात ही गोटी एका भक्ताच्या घरी आहे. महाराजांच्या हातात नेहमी गोटी असायची. तेव्हा ती गोटी बघून सर्व सेवेकरी विचारायचे की स्वामी ही गोटी म्हणजे काय. ती तुम्ही हातात घेता, त्या गोटीला पाहता व हसता. तेव्हा महाराज म्हणाले, गोटीमधील गो म्हणजे गोपनीय व टी म्हणजे टिपण, गोपनीय टिपण. सर्व देवदेवतांनी सर्व प्रकारच्या संकटातून वाचवण्यासाठी आपली तीर्थक्षेत्र उचलून घेतली आहेत. महादेवाने काशी क्षेत्र आपल्या त्रिशूलावर घेतले आहे. महालक्ष्मीने करवी नगरी आपल्या हातात घेतली आहे. त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड मी माझ्या हातात घेतले आहे. ही गोटी म्हणजे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात कुठे काय चालले आहे ते सर्व आम्हाला या गोटीमध्ये समजते. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, कारण थांबला तो संपला. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरेच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पाडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का. का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार
सारे ब्रह्मांड कमाल करते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. मग आपले यश निश्चित आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या प्लॅटफॉर्मवरती थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, एखादं पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्या मनाला लागेल असं बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेतेच. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचे पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर, कैलासावर, पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातला अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि त्यांच्यासोबत कोणी नसतो. त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात, हे विसरू नकोस. कष्ट इतके शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच येते. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चवलत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाणाऱ्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या ते नक्कीच होईल. पैज लावायची असेल तर ती स्वतःसोबत लावा. हराल तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकाल तर पुढे वाटचाल कराल. आजचा हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि मी स्वामींना प्रार्थना करतो तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ. दररोज स्वामींना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे.
इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणताही अपघात होऊ नये याची काळजी तूच घे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. हे स्वामी समर्थ, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे स्वामी, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे स्वामीराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नाते कायम शाश्वत टिकणार आहे. जे कधी पण बोलावं मदतीला येते तेही रक्ताच्या नात्याआधी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीला जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परमभाग्यच. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. माझे असे मत आहे की कदाचित तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकाल. माझ्या बाळा, जर का तू मला तुझ्या आयुष्याची 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. कदाचित या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवता, पण या 10 मिनिटांमध्ये माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधरू शकाल. आजचा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील किंवा वाचतील त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुम्ही संदेश अर्धवट सोडला तर मला दुखापत होईल. आता मला दुःखी करायचे की हा संदेश स्वीकारायचा हे तुम्हीच ठरवायचं. माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने महान बनतो. फळांच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. माझे तुझे मोठे लहान तुझ्या मनातून काढून टाका, मग सर्व काही तुझे आहे आणि तू सर्वांचा आहेस. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे आहे तसेच दिसेल. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठी आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते
जी कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची किंवा मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ किंवा प्राणी, मानव यांच्याशी अत्यधिक आसक्ती दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. सहमत असाल तर होय टाईप करा. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाचे जीवन शांततेकडे नेऊ शकते. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे हेच चांगले आहे. त्यातून शिका आणि आपलं वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा, लोकांचे भले करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच होते. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखामध्ये आनंद मानत नाही. शहाणे व्हा. रावण बुद्धिमान नक्कीच होता, पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. वेद पुराण वाचून काही उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्याचे पालन करू नका. ते ज्ञान निरुपयोगी आहे, जे फक्त तुमच्यापुरते मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाजात आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. मी सर्व प्राणीमात्रांना समानतेने पाहतो. मला कोणीही कमी किंवा प्रिय नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाही आणि परिस्थिती बघणारे कधी साथ देत नाही. कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका की ते नसेल तर तुम्ही तुटून जाल. ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खरे मनाचे असतात. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्यातही माणुसकी जिवंत आहे हे समजून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि संयमाने करू शकत नाही. त्याला जे काही करायचे आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो, मग तो ते कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. तुम्ही कमी काम केले तरीही चालेल, पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा. ज्याच्याकडे ध्येय गाठण्याची जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, जे तो सहन करू शकत नाही आणि मग तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवर विश्वास कमी करा. तेव्हाच आयुष्य सुंदर आहे, जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्यासोबत असतो. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य बघून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो, खासियत सांगू शकत नाही. जरा सावधान राहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले तर ते यश आहे आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते. घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा, पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला
चांगला मार्ग सापडला पाहिजे. तर आपण जिथे पाऊल टाकू तिथे तो मार्ग चांगलाच असावा असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे अडचणी येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी श्रेष्ठ आहे असे टाईप करा. आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग तो तुमचा वाईट विचार असो, तुमची चिंता असो किंवा डोक्यातले ताण असो. हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टींचा अंत होईल. मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ, झोपेच्या समस्यापासून ग्रस्त आहेत. आयुष्यामध्ये संकटाशी झुंजत आहे, तणावपूर्ण जीवन जगत आहे. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येथे आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मोजून 10 मिनिटे जरी हा संदेश ऐकला तरी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही खात्री आहे. कठीण काळात घाबरून जाऊ नका. तुमची चिंता सर्व स्वामींना द्या. त्यांचं तुमच्यावर सदैव लक्ष असते. त्यांना प्रेमाने आवाज द्या. ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारच. तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील. स्वामी म्हणतात, पावला पावलावर जरी संकट असले तरी घाबरायचे कारण नाही, कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आम्ही जे काय करू ते फक्त तुझ्या भल्यासाठीच. विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. दुःखी राहू नकोस, कारण मी माझ्या बालकांवर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. खूप वेळा रडला आहेस, खूप दुःख यातना सहन करत आहेस, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने, शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो, इतरांची मदत करतो, कधी कोणाला वाईट बोलत नाही, अपशब्द बोलत नाही, कोणाला दुखवत नाही, त्याच्या जीवनाचे भार आम्ही घेतो. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, होय स्वामी, मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहे. यापुढे चूक होणार नाही असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, ते चांगलं असून किंवा वाईट म्हणून. कर्म चांगले ठेवा, चांगलेच मिळेल. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका. स्वामी सांगतात, माणसाला काही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्या तितक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. त्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. का भरकटत आहेस अशा मायेच्या दुनियेत? मी तुझा आहे आणि तू माझा हे ठणकावून सांग स्वतःच्या मनाला. श्रीमंताचा माज आणि गरिबाची लाज कधीही विसरू नका, कारण वेळ कधीही कशीही येईल सांगता येत नाही. हातावरील रेषा कुणाचे नशीब ठरवत नाही. हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असते. नाव आणि पतंग जितका उंच जातो तितकेच कापणाऱ्यांची संख्याही जास्त होते. ज्याने तुम्हाला बोलायला शिकवले त्यांना जिभेचे सामर्थ्य दाखवू नका. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारे लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मृत्यू आणि या शरीराच्या अंताविषयी. आत्मा जन्मत नाही आणि त्याला
कोणी मारू शकत नाही. जे घडायचे आहे ते कोणी टाळू शकत नाही आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजे स्वतःची समस्या वाढवण्यासारखे आहे. सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही. त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. मुक्तीशिवाय जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध आणि लोभ हे नकाराचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचे मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो. गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो. जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळवू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आजपासून मी प्रयत्न करणार आहे. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणे देखील व्यर्थ आहे. मोठे यश हे एका कुलूपात बंदिस्त आहे, जे 5 किल्लींनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि जिद्द. ध्येय साध्य करण्यासाठी ज्या कामात पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियावर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस, वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते. फळ मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि लोभेने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. सकारात्मक विचार करा. युगानुयुगे तुम्ही अनेक देह धारण केलेत. आता तुम्हाला मानव देह मिळाला आहे. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की होय टाईप करा. परोपकार करणे, गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे हा जीवनाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीने माझे अस्तित्व नकारले तरी मला काही फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती शुद्ध, प्रामाणिक, स्वच्छ मनाची आणि कर्तृत्वाने चांगली व्यक्ती असावी. निस्वार्थीपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व कृती माझ्या पूजेसमान आहे. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावे लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा स्वामी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये समावलेले आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देवदानव, यश, गंधर्व, प्रेत मीही आहे. मी सुख, दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदाचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि शेवट आहे. मी शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मीच आहे आणि त्याचे परिणामही मीच आहे. राम सुद्धा मी आहे आणि परशुराम सुद्धा मी आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा मी परिणाम आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. मी स्त्रीची प्रतिष्ठा, शक्ती आणि आपुलकी आहे. मी संतांचे निष्पाप वाणी, हवनाचे तप, शाप वरदानाचे सत्य, अग्नी, वायू सर्व काही माझ्यात समावलेले आहे. चांगले, वाईट, संकल्प, अभिमान हे सर्व माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा
आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. मी तुमच्या कायम पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. ट्रेन रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला अडवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहे. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्याची रोज न चुकता मनोभावाने पूजा करा, मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, मी का भिवू, मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती. जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. श्री स्वामी समर्थ. 20 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका. तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील, समस्या असतील, ते नक्कीच दूर होतील. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे. तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे. तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या. त्याआधी शेवटी
योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे. कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहत आहे. तुमची मी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचे उत्तर मी नक्कीच देईन. हा तुमचा प्रवास आहे आणि सर्व काही चांगल्यासाठी बदलणार आहे. लक्षात ठेव, तू मजबूत, प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम हे अतूट आहे. तुमचे यश येत आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा. स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहे याची जाणीव होते. बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐकाल. ही कथा सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर ही कथा आहे स्वामी आणि चोळप्याची. स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवारपेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निसीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोपडाला त्याबद्दल काही वाटले नाही. चोपडाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघांना असं स्वस्थ बसलेले बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही? तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघू लागल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले
या कारभारीने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोपाळ्याच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोपाळ्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजाने सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तरी ते सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापुराला न जाता अक्कलकोटला चोपाळ्याच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोपाळा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा. त्यामुळे एकदक्क स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडव्यास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काठी पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देश बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोपाळा स्वामीबरोबर चालत गेला. दोघे अनवाणी काठ्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काठ्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोपाळ्याच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोपाळ्याची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असले तर ती फक्त स्वामींची कृपाच. दुसरं काहीही नको ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा सर्व काही. आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी लढाई तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला तू खास आहेस. मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले. मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे. तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात. काही वेळा उदास वाटणे ठीक आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. ती एक फक्त मानवी भावना आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो. स्वप्ने पाहिली पाहिजे, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरे दिली आहे. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. सगळी वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट किंवा कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल.
माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनीती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेन. मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तू जी मला रोज प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. माझ्या बाळा, जरा धीर ठेव. तुझे अश्रू मला दिसत आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमचं काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसं भगवंताचे प्रेम वाढण्याकरिता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव मनात ठेवून करायला पाहिजे. स्वामी मार्गात येणं सोपं आहे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. आपण स्वामी सेवा करतो, केंद्रात येतो ते स्वामींच्या इच्छेने, व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याईने. आपल्याला दुखवणारे वादळ वारे जोरात वाहत असतात, पण घाबरायचे कशाला? आपल्याला आश्रय देणारे स्वामींचे मंदिर आपल्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही किती सत्यनारायण पूजा करा, पण व्यवहारात सत्यता नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. स्वामी भक्त हो. जीवनात किती संकटरूपी नागाने तुम्हाला दक्ष करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनावर विश्वास ठेव. बाळा, निराश होऊ नकोस. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझी जीवन नौका किती मोठे संकटरूपी वादात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोण वाचून कोणाचे काहीच थांबत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. स्वतःच्या मोठेपणाचा अहंकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. मरण हे सत्य आहे, ते सर्वांनाच येणार, पण त्याचे भान ठेवून जगावे माणसाने. जगण्यातला प्रत्येक क्षण जिवंत करून. स्वामी नेहमी म्हणतात, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. माझ्या बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो.
तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरी बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील, खास तुला माझा आशीर्वाद. स्वामी माऊली, माझी स्वामी आई, मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभारी आहे. तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे. स्वामी, तुम्ही पाठीशी आहात म्हणून मला संकटांना सामोरे जायचे बळ येते. एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी किती त्रास देऊ दे, किती वाईट बोलू दे, तुम्ही आहात माझ्या पाठीशी. कोणी माझं काहीही बिघडू शकणार नाही. स्वामी आई, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल, प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. स्वामी म्हणतात, आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत. आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत. तुझे मन प्रफुल्लित होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल. तुमचा स्वामीच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई, मला तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरच अशी वेळ येईल, काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेव, ती वेळ नक्कीच येईल. भिवू नकोस, पुढे जात जा. मी आहे तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशिनी उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात.
कुठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावे. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन. मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे. कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी. हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा. पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्व शक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता.
17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा. तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहेत. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. पाचवं, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. 6वा, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते. 7वा, 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8वा, 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9वं, 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10वा, 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट, दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात, केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज, माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात
जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो, लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत. ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो, पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे, मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर
वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो आणि मी अशी प्रार्थना करतो, स्वामींनी तुम्हाला सुखात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे जे घडते ती स्वामीची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाचा बदल काहीच वाटेनासा होतो. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गोडावे घातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामीचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. जर तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. माझ्या लेकरा, वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा. हे युद्ध थोडे वेगळे आहे, दूर राहून लढ. खरं पाहिलं तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे. एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसाकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे, तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरीबच राहतात. असे का होते? गुरुदेव हसत हसत म्हणाले, सवयींचं माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही. ज्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात, गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले. आज मी तुला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी
आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या सवयी जाणण्यापूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते, तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्याच्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांचे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो. परंतु बहुतेक अयशस्वी लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे दोन तोटे. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीब वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझे नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असं केल्याने त्यांचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपला आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे. हे जाणून घ्या. जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची आणि अपयशाची जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकारापासून वाचण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असं बोलत नाही, कारण त्याला माहीत असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसाच होतो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्टे नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहे कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणातून कशासाठी उठायचे आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या किती वाईट विचाराने तुमचे काहीच होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही.
स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो. म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ, घाबरू नको, आम्ही सोबत आहोत. माझे खरे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तारक मंत्र या 2 शब्दात त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटीही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतकर्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मार्गे माझे स्वामी गुरु स्वामी समर्थ आहे. माझ्या मार्गे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणार. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे. त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते. आणि त्यानंतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी अनेक गुरु आपल्याला भेटतच असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजवणारे, शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. त्यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही, जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्याच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळे ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीच स्वतःला मोठे समजत नाही. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाही, दिरंगाई करणे, म्हणजे आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटतं की हवामान चांगले नाही म्हणून मी माझी कामे रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यापासून दूर राहतात. ते जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे. ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजचं काम आजच करा, उद्यावरती सोडू नका. आणि बघा, ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे जबाबदारीपासून कधीच पळत नाही. ते नेहमीच जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्ण संधी समजून घेतात. म्हणून यश मिळण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि अयशस्वी माणूस नेहमीच जबाबदारीपासून दूर पळतो.
हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणे करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष देण्याची सवय असते तो आयुष्यात फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू शकतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो. हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती त्यांच्या चांगल्या कामामध्ये वापरतात. कोणाशीही वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायची असेल तर आजपासूनच लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवनवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी. स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावू देत नाही. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. त्यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते. जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात, ते पूर्ण एकाग्रतेने ध्यानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणतेही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाचा नशा असतो. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरूंनी वळून शिष्याचे डोळे पाहिले. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झालं आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामींची सेवा केली पाहिजे. एकदा एक शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्यात तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल. आई वडिलांनी अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो. ज्यांनी आपल्याला अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा. त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका. पैसे खर्चूनही आई वडील मिळणार नाही. आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे. त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा. त्यांना कधीही विसरू नका. माझ्या बाळा, हे नेहमी लक्षात ठेव. तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ जमतं का तुला? तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोवळ ओळ मान किंवा नको माणूस. हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामीचरित्र, गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पहिला नक्की शिका. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? वेदांचा अभ्यास करणं खूप सोपे आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हातपाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही. तो गेला पोटात. आता मायाने ते पाहिले,
आणि त्याने दांड्याने मार दिली पाठीवर. पाठ म्हणली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळाला, पण अश्रू आले डोळ्यात. कारण पहिलं दोष डोळ्याचं होतं. डोळ्याने प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्मसिद्धांत. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे, आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे, अशी देवाची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. स्वामीवरती विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अभिनंदन. स्वामीच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन चांगल्या बातमीने वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन. आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. 2024 हे वर्ष आशीर्वाद, नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. आशीर्वादाचा दावा करण्यासाठी स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते. स्वामी आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांच्या आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन. आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी म्हणतात, शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्यासोबत राहील. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल. स्वामी तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अपवादातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका, कारण स्वामी तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत
आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यामध्ये लिहिलेले होते. स्वामी म्हणतात, तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर स्वामी माझ्या सोबत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका, कारण नियती बदला घेतेच हे विसरू नका. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीलाही करतच असतात. लीला म्हणजेच माया, लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात, कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवनाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात. जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि आपले स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचं असतं, ज्याच्यामध्ये आपले हित असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. ती स्वामींनी टाळलेला आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काठाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, पण जर तू खरा असशील तर मी सर्व बघतो आहे. तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईल. एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्याने तुला त्रास दिला. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कुणाचे मन दुखावू नको. कधी कुणाला अपशब्द बोलू नको. गरजूंची मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. तुझा सांभाळ मी स्वतः करेन. जेव्हा माणसांनी सज्जपणाची माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे तसा बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस, कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट झाले नाही पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता
त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे स्वामीचा आवाज ऐका. स्वामी म्हणत आहे, स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. तुमचा यावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. स्वामी तुम्हाला आनंद अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा, ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. तुमचा यावर विश्वास असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने परत येतील. स्वामी तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्याने पिढ्या टिकेल. मी तुझा स्वामी आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करेन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. हे नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहे असे टाईप करा. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. 2024 शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातमीने भरलेले असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. स्वामी म्हणतात, इतके दिवस वाट पाहत होते. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत परंतु नाकारले जात नाही. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही स्वामी तुम्हाला परत देईल. तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे स्वामीला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. स्वामीची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना मला माहीत आहे. स्वामी घोषित करतात, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर असेल, जेव्हा काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेग अनुभवायला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असहाय्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. पुष्टी करण्यासाठी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. प्रिय स्वामी, जगण्यासाठी
आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एक आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष घालायला विसरू नका. ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करेल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते.